हाय हॅलो नमस्कार माझ्या गोडताईंनो कशा आहात सगळ्या मी सरितांनी खूप मनापासून स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आता ही साडी दाखवण्याचं कारण सांगते ह्या साडीवरचा आपण ब्लाऊज शिवलेला आहे। साडी पूर्ण पॅरोट ग्रीनमध्ये आहे पैठणी आणि ऑफ व्हाईटमध्ये त्याची बॉर्डर आहे, त्याच्यावर गोल्डन जरी वर्क आहे, जवळून पाहून घ्या। आणि याच्यावरचा जो ब्लाऊज आहे तो पूर्ण व्हाईट आलेला आहे बॉर्डरसारखा। आता पूर्ण व्हाईट बॉर्डरचा ब्लाऊज किंवा व्हाईट ब्लाऊज क्लायंटला नको होता, त्याच्यामुळे काहीतरी कॉन्ट्रास्ट करा असं त्यांचं म्हणणं होतं। मग आमचं डिस्कशन झालं आणि डिस्कशनवरून ठरलं की काय करायचं। तर खूप सुंदर असा याचा हा गळा केलेला आहे, साडीचा थोडासा कपडा काढला आणि पानगळ्याचा पॅच दिलेला आहे, पाठीमागे पानगळा केलेला आहे आणि त्याला साजेशा लेस लावलेल्या आहेत। आता जस्ट हा हेमिंगवरून आलेला आहे, अजून याला प्रेस व्हायचे आहे। प्रेसचं काम फायनल फिनिशिंग म्हणजे प्रेस असते ते अजून व्हायचं आहे। शिवता ब्लाऊज समोर आला, दुसरं ब्लाऊज शिवत होते, हे जे ब्लाऊज आहे ते शिवत होते आणि हा ब्लाऊज समोर आला। म्हटलं हे न्यायला क्लायंट येतात तोपर्यंत हा तुम्हाला एक लुक दाखवून घेते। आता याला पफ स्लीव्ज केलेले आहेत, हे बघा पफ स्लीव्ज केलेले आहेत आणि पुन्हा स्लीव्जला व्हाईट बेस आहे, त्याच्यामुळे पायपिंग दिलेली आहे ग्रीन कलरची, साडीच्याच रंगाची पायपिंग, म्हणजे याच्यामुळे ब्लाऊजला खूप सुंदर असा एक लुक येतो, एक वेगळाच कॉन्ट्रास्ट याचा दिसतो। आणि 4 टक्स ब्लाऊज आहे, फ्रंट साईडनी 40 साईजचा ब्लाऊज आहे हा, तर 4 टक्समध्ये आहे। आणि याला पुढे मी हे अचानक मला कपडा राहिल्यानंतर सुचलं पायपिंग करायला, सो पुढे सुद्धा याला पॅरोट ग्रीन कलरचं पायपिंग केलेलं, त्याच्यामुळे छान कॉन्ट्रास्ट वाटते। पाठीमागचा गळा सुंदर वाटतोय, सुंदर। याला अजून लटकन बांधायचे आहेत, छोटेसे लटकन यायचे आहेत, समोर इथे ठेवलेले आहेत, ते तुम्हाला नंतर क्लायंटला प्रेस केल्यानंतर बांधून देईल। आणि असा हा सुंदर साडीवरचा सुंदर ब्लाऊज रेडी झालेला आहे। क्लायंट न्यायला येत आहेत, तर म्हटलं क्लायंटच्या हातात देण्या अगोदर तुम्हाला हा एक लुक ब्लाऊजचा तो दाखवायलाच पाहिजे। सो तुमच्याकडे असे जर साड्या वगैरे येत असतील तर म्हणजे मी फक्त ब्लाऊज दाखवला असता तर मला पुन्हा कमेंट आल्या असत्या की ताई नेहमीच म्हणतात मला सगळ्याच तुम्ही ताई ज्या आहेत त्या माझ्या गोड ताई, की अगं ताई साडी नाही दाखवलीस, तर साडीसुद्धा दाखवलेली आहे, कुठेच काही जागा ठेवलेली नाही आहे तुम्हाला काय कारण देण्यासाठी। सो साडी दाखवलेली आहे, साडीचा ब्लाऊज दाखवलेला आहे आणि कॉन्ट्रास्ट खूप सुंदर वाटतोय, मला सुद्धा खूप आवडला। पहिले असे खूप ब्लाऊज शिवायची मी, प्रचंड डिझायनर ब्लाऊज, प्रचंड डिझाईन करायची। आता वेळ मिळत नाही, वेळ पुरत नाही मिळालेला, त्याच्यामुळं जेवढं होईल तेवढं जेमतेम ब्लाऊजांचे डिझाईन्स मी घेत असते। जास्त डेकोरेशन असेल तर मी सांगून टाकते बाबा माझ्याच्याने काय होणार नाही, इतका वेळ एका ब्लाऊज द्यायला मला खरंच जमत नाही आणि त्या ऑर्डर कंप्लीट करणं गरजेचं असतं। सो असंच काम तुम्हीही करत राहा, क्लायंट वाढत राहो आणि तुम्हाला